नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आज आपण इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांकरिता निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाअंतर्गत गणित विषयातील संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी तसेच अपेक्षित अध्ययन स्तर गाठण्यासाठी काही कृती आपण इथे बघणार आहोत। इयत्ता 2रीसाठी अपेक्षित क्षमता वस्तू मोजतो व 20 पर्यंत संख्याबोध विकसित करतो। तसेच इयत्ता 3री ते 5वी करिता अध्ययन क्षमता वस्तू मोजतो आणि 99 पर्यंत संख्याबोध विकसित करतो। अध्ययन स्तर 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येणे। 0 ते 9 संख्यानामे विद्यार्थ्यांना क्रमाने म्हणता येण्यासाठी हा अध्ययन स्तर गाठण्यासाठी आपण आज एका आनंददायी खेळाची माहिती इथे बघणार आहोत। त्या आनंददायी खेळाचं नाव आहे अंक क्रमाने जोडून चित्रे तयार करू या। चला तर हा आनंददायी खेळ कसा खेळावा हे आपण आता इथे बघणार आहोत। या खेळासाठी आपल्याला काही साहित्य सुद्धा लागणार आहे। ते साहित्य आपण प्रथम बघूया। या खेळासाठी आपल्याला एक पांढरा कागद, पेन्सिल, खोड रबर, स्केल अशा प्रकारचं साहित्य लागणार आहे। तसेच या खेळासाठी आपल्याला काही पूर्वतयारी सुद्धा करावी लागणार आहे। वेगवेगळ्या कागदावर वेगवेगळे आकार तयार होतील। असे बिंदू काढून, असे ठिपके काढून त्या ठिपक्यांजवळ 0 ते 9 ही संख्यानामे क्रमाने आपल्याला लिहायची आहे। ज्याप्रमाणे चौकोन, त्रिकोण, वर्तुळ अशा प्रकारचे चित्र तयार होईल। आता ही कृती विद्यार्थ्यांकडून आपल्याला कशी करायची आहे तर विद्यार्थ्यांना ठिपके तयार केलेले किंवा बिंदू काढलेले कागद समप्रमाणात वाटून द्यायचे आहे आणि विद्यार्थ्यांना पेन्सिलच्या सहाय्याने ते सर्व बिंदू जोडायला सांगायचे आहे। सरतेशेवटी 9 आणि 0 हा बिंदू आपल्याला जोडायला सांगायचा आहे। आता हे सर्व बिंदू जोडल्यानंतर त्या विद्यार्थ्यांजवळ किंवा त्या मुलांजवळ एक छोटं चित्र किंवा मोठं चित्र तयार होईल आणि त्या चित्रामध्ये विद्यार्थ्यांना रंग सुद्धा भरायला लावायचे आहे। अशा प्रकारची कृती आपल्याला वर्गात घ्यायची आहे आणि ही कृती करत असताना विद्यार्थ्यांना आपल्याला काही प्रश्न सुद्धा विचारायचे आहे की तुम्ही बिंदू जोडत असताना किंवा हे बिंदू जोडत असताना तुम्ही सर्वप्रथम कुठला अंक जोडलेला आहे किंवा एखादा अंक जोडला नाही तर चित्र तयार होईल का, अशा प्रकारचे प्रश्न विचारून आपल्याला विद्यार्थ्यांना बोलके सुद्धा करता येईल। अशा प्रकारे आपण सर्वप्रथम सोपे आकार तयार होईल असे ठिपके असलेले कागद विद्यार्थ्यांना द्यायचे आहे। त्यानंतर कठीण आकाराचे चित्र तयार होईल अशा प्रकारचे कागद त्यांना द्यायचे आहे। आता ही कृती करत असताना काय होईल तर विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल, विद्यार्थ्यांची सर्जनशीलता सुद्धा वाढेल। अशा प्रकारची कृती म्हणजे हा अध्ययन स्तर गाठण्यासाठी आपल्याला जर आपण ही अशा प्रकारची कृती घेतली तर नक्कीच 0 ते 9 संख्यानामे क्रमाने विद्यार्थ्यांना म्हणता येईल। हा अध्ययन स्तर आपल्याला यशस्वीपणे गाठता येईल असं मला वाटतं। धन्यवाद।